तर आमच्याकडे ना बिनमोसम बरसात अशा प्रकारचं वातावरण झालं होतं आणि खरोखरच ना पाऊससुद्धा आला होता. तुम्हाला दाखवते मी. तर हलका हलका होता, परंतु तरी पाऊस आला होता आणि हवासुद्धा होती खूप जास्त. तर उन्हाळ्यामध्ये पाऊस येत आहे आणि मग पावसाळा लागला ना की पाऊस पडतच नाही आणि शेतकऱ्यांना खूप नुकसान होते. तर या ठिकाणी ना संध्याकाळ झाली होती. मग माझ्या मुलांसाठी मी बनवणार होती असा उत्तप्पा. कारण ना त्या दिवशी मी इडलीसाठी जे सारण टाकलं होतं त्यातलं उरलं होतं. मग ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी. तर आता म्हटलं त्याचे थोडे उत्तप्पा करून घ्यावा. तर या ठिकाणी मस्त असा टोमॅटो कांदा बारीक चिरून घेतला होता. त्यानंतर मस्त असा तव्यावर उत्तप्पा टाकून घेतला. त्यावर टोमॅटो कांदा मस्त टाकून घेतलं आणि माझा छानसा उत्तप्पा बनवून तयार होता. तर कोणाकोणाला उत्तप्पा आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त असा उत्तप्पा वगैरे झाला, संध्याकाळ वगैरे झाली, आमचा नाश्ता वगैरे झाला. मग ना ह्या दोघांची गंमत तुम्हाला दाखवते मी. आरव आणि ओजस काय करत आहे. तर आरव आणि ओजस ना सगळं पप्पांची कॉपी करतात. पप्पा जसं करतील तसंच ते करतात. गाडीला चाबी लावणं वगैरे परत तिथपर्यंत ठीक होतं. परंतु आता ना त्यांच्या पप्पाची पॅन्ट जे आहेत ना ते काढतात स्वतःच आणि असे घालून बघतात. बघू शकता तुम्ही दोघेही पप्पांची पॅन्ट घालून आणि टी शर्ट घालत आहे दोघेही. आरवसुद्धा तर ओजसचा टी शर्ट मागत आहे घालायला. तर खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना त्यांच्या पप्पांचा जीन्स तर घालता आला नाही. परंतु तरी त्यांनी जीन्स घातला आणि मस्त त्यांच्या पप्पांसारखे गाडीवर मस्त गाडी करून फिरायला गेले. तर असा होता माझा संपूर्ण ब्लॉग. तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.